हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? सभी लोग, कोई दिक्कत तो नहीं ना? अब ये टिप टॉप नहीं टिकटॉक होगा, टिप टॉप, टिप टॉप इलेक्ट्रॉनिक सप्लाइड, टिप टॉप इलेक्ट्रॉनिक सप्लाइड एन एसी ऑफ 1.5 टन टू अ कंपनी। ठीक है, ये कोई तो भी इलेक्ट्रॉनिक सप्लायर होगा जो एसी सप्लाई करता है 1.5 टन का, कोई तो भी कंपनी। ठीक है, कॉस्ट ऑफ द एसी सप्लाईज इज 51,200। ये क्या हो गया? कॉस्ट ऑफ एसी कितना भाव? 51,200। ये विद जीएसटी है। क्या है? विद जीएसटी। एंड द रेट ऑफ सीजीएसटी ऑन एसी इज, सीजीएसटी है पूछ रहा, देखो दिया क्या है उसने, सीजीएसटी दिया है, सीजीएसटी, रेट ऑफ सीजीएसटी कितना है बड़ा? 14%। कितना परसेंट? नहीं समझा? 14%। तो इससे वो तो बात की बात हो गई, वो टैक्स इनवॉइस बना के दो बोल रहा है, साथ में रेट ऑफ एसजीएसटी पूछ रहा है, रेट ऑफ जीएसटी पूछ रहा है, टैक्सेबल वैल्यू पूछ रहा है, टोटल अमाउंट ऑफ जीएसटी पूछ रहा है, अमाउंट ऑफ सीजीएसटी पूछ रहा है, अमाउंट ऑफ एसजीएसटी पूछ रहा है। ठीक है, तो एक एक तिकड़े निकाल सकते हैं हम लोग, धीरे धीरे सामने जाते। तो देखो जो पहला दिया है उसी को हम लोग सॉल्व करते हैं। उसका कहना ये है कि फाइंड करो कि रेट ऑफ एसजीएसटी, तो डायरेक्टली उसको क्या बोलोगे बड़ा आप कि भाई रेट ऑफ एसजीएसटी क्या होता है, इज इक्वल्स टू रेट ऑफ सीजीएसटी। ठीक है, तो वो क्या हो जाएगा, रेट ऑफ सीजीएसटी कितना? 14%। तो वो भी कितना हो गया? 14%। तो ये पहले का आंसर हो गया। चलो अब दूसरे का आंसर देखो, रेट ऑफ जीएसटी पूछ रहा है, रेट ऑफ जीएसटी। अच्छा मेरे को एक बात बताओ, रेट ऑफ जीएसटी मतलब होता क्या है? तो रेट ऑफ सीजीएसटी, ध्यान दे, सीजीएसटी प्लस रेट ऑफ एसजीएसटी, या फिर ट्वाइस ऑफ एसजीएसटी बोल दोगे, या फिर ट्वाइस ऑफ सीजीएसटी बोल दोगे तो भी चलेगा, कोई दिक्कत नहीं है उसमें, बात एक ही है। ठीक है, तो देख ध्यान दे बड़ा, ये कितना? 14% प्लस 14% कितना होता है? 28%। कितना परसेंट? 28%। क्लियर हुआ कि नहीं हुआ? क्लियर हुआ? अब ध्यान दे बड़ा, अब ध्यान दे, रेट ऑफ जीएसटी मतलब क्या? रेट ऑफ सीजीएसटी प्लस रेट ऑफ एसजीएसटी। क्लियर है? तो ये क्या हो जाएगा? 14% प्लस 14% इक्वल्स टू कितना? 28%। कोई डाउट? थोड़ा सा पक्का? अब उसने क्या पूछा है बड़ा? टैक्सेबल वैल्यू। टैक्सेबल वैल्यू मतलब जिस पर टैक्स लगा होगा वो अमाउंट चाहिए आपको। तो क्या आपको वो अमाउंट पता है? तो उस कहाँ पता है? कब पता है? कहाँ पता है? कौन सी है टैक्सेबल वैल्यू? अब फिर हाँ मनते का थे। हाँ, तो कल या परसों, कल ही पढ़े थे ना मैंने। हाँ, कल आप लोगों ने देखा होगा कि भाई टैक्सेबल वैल्यू जो हमें पता नहीं रहती, हम लोग क्या करते? एक्स मानते हैं ना उसको। तो ठीक है, तो लेट कंसीडर, ये किसके लिए कर रहा हूं मैं? फॉर टैक्सेबल वैल्यू के लिए। थर्ड वाला टैक्सेबल वैल्यू है ना? हाँ, टैक्सेबल वैल्यू ऑफ एसी। ठीक है, अब ध्यान दे बड़ा, लेट कंसीडर टैक्सेबल वैल्यू ऑफ एसी इज बीन एक्स रुपीज, एक्स रुपये का वो टॅक्सेबल उसका व्हॅल्यू आहे. समजत आहे ना बाळांनो? ठीक आहे, काही मी एक्स्ट्रा सांगत नाही बरं, तेच सांगत आहे. आता जर तुम्ही एसी ची व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स कन्सिडर केला, तर मग त्याच्यावर जीएसटीच्या स्वरूपामध्ये कसं राहील? सांगा बरं. त्याच्यावर जीएसटी किती लागेल? त्याच्यावरच जीएसटी लागला ना? नाही समजला? यावरच जीएसटी लागला किती? 28% जीएसटीच्या हिशोबाने. ठीक है, तो अब मैं बोलता, इफ
28% जीएसटी ऑन टैक्सेबल वैल्यू, क्या होगा फिर बताओ? 28% ऑफ एक्स मतलब क्या? 28/100 इंटू एक्स, तो ये क्या हो जाएगा? 28x/100। कोई शक हो तो पूछो। बता। अब ये तो भाई, ये जहां तक हम लोगों ने निकाला जीएसटी के साथ उसकी वैल्यू निकाली। अब ये तो उसकी जीएसटी हुआ ना, टैक्सेबल वैल्यू तो अलग हो जाएगा जो भी पर्टिकुलर रहेगा। तो टैक्सेबल वैल्यू क्या होता है? इक्वल्स टू, टैक्सेबल वैल्यू नहीं, क्या बोलेंगे उसको? टोटल वैल्यू। गुड। टोटल वैल्यू क्या होता है? टोटल वैल्यू टैक्सेबल वैल्यू प्लस जीएसटी ऑन टॅक्सेबल वैल्यू, समझे ना? टॅक्सेबल वैल्यू सांग बाळा, टॅक्सेबल वैल्यू किती आहे तुझ्याकडे? एक्स प्लस जीएसटी ऑन टॅक्सेबल वैल्यू किती आहे? हा निघालं 28x/100। का झाला काय? हा क्लिअर आहे? इकडे काय लिहू? टोटल वैल्यू किती आहे तुमच्याकडे? 51,000 किती आहे ना? 51,200। हा कुठून आला माहित आहे ना? मी काय जेवढून नाही आणलं, ते ऑलरेडी हिस्सा दिलंच आहे त्यांनी, 51,200। कोई डाऊट? चल बघ बाळा, आता काय करतात तुम्ही माहित आहे का? बहुत से मुलं काय करतात, धरतात हा 100 इकडे आणतात पटकन। असा करावचा का? नहीं, 51,200 जैसे के वैसे रहने दो। एक्स का मल्टीपल इसके साथ करो, मतलब 100x तिरपा गुणाकार करायचं आणि याच्या खाली काय नसते तो 1 तिरपा 28x भागीला किती बाळा? 100। धरावच्या ना, ह्या टकल्या टकल्याला मारून नाही टाकावच्या ती, तांजा अजून माया माग। ठीक आहे, तर पाय अय, तर हा 51,200। आता भाऊ हा गुणाकारात आहे, भागाकारात आहे ना, इकडे येईल तर गुणाकारात। इकडे 100x प्लस 28x, x से 28x। कोई शक? तो चलो बाड़ा, खत्म काम। x की वैल्यू मिलना तय है आपको। 5120000 इंटू 00 भागीले का नाही हा 1 से 28 मना गुणाकारात आहे ना ग, गुणाकारात आहे तिकडे जाईल तर भागाकारामध्ये। ठीक आहे, तर चला बघा बरं आता आता कसं कराल? 128 आणि हा 100 आहे, 128 आणि तो 100 आहे। अगर 2 न होते ना, चला जास्त नाही आठवलं आपल्याला, 2च करून पहा। 2 की तसं म्हणाल तर 4 नाही होते, तो 28 आहे। तसं म्हणाल तर 9 नाही होते काय? हो, मग कसोट्या तुम्हाला माहित पाहिजे, कारण की 1 आणि 2 आणि 8 किती होतात? नाही होत, 3 न होते फक्त। ठीक आहे, आणि 6 न, जर 3 न होत आहे, 2 न होत आहे, तर 6 न होत आहे ना। ठीक आहे, 6 नी पण करू शकता। नाही हो, 8 आणि 3 किती होते? अरे 3 ने नाही होत, म्हणजे 2 नच होते। चल भाऊ बेकार आहे, पण 4 न पक्का होते। आणि जर 4 न होत आहे आणि 2 न होत आहे, तर 8 न पक्का होते। बता 2 कितना जा? 6 जा। 2 कितना जा? 4 जा। चल वरचा 50 खाऊन टाक सरळ सरळ। पटकन आठवला तर ठीक बाळा, डायरेक्ट तो 128 4 कराल तर 512 होते। पण नेहमी आठवते का आपल्याला? म्हणून त्याला छोटं छोटंच ठेवा ना रे, नेहमी आठवत नाही। जसं आठवला तुला वेळेवर तर छान गोष्ट आहे, बढिया गुड। ठीक आहे, पण नाही आठवला तर मग बाकीचे लोक काय करतील? मी त्यांच्यासाठी म्हणून सांगत नहीं, तो मैं वैसे बताओ तो मैं कब का किसको खा जाता था, इधर ही खा रहा था मैं, लेकिन रहने दो बोला। नहीं समझ रहे हो? चल ध्यान दे, कुठे होतो रे? हा, तर बघ उरलं काय? 51200 इंटू 50 भागीला काय भाऊ? 64। कन्फ्यूज व्हायचं नाही, आठी आठी 64 होतात। अय, आणि हा 5 से 12 8 चा क्यूब आहे। वही बोल रहा ना बाळा, 64। आता बघा, जर नाही आठवला पण 8चा तर फाळा आठवते ना। चला तर आठी आठी 64 आणि आठी कितीच्या 5 से 12? आठी 64 चा। तसा म्हणशील तर 64 आठीचा हा डायरेक्ट होत होता, पण राहू द्या ना, आठवला तर ठीक, नाही तर ठीक। ते बघा, असेच तुम्हाला काही ना काही संख्या देतील जे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे ओळखीचे असतात। 5 5 म्हणजे 8चा क्यूब, 5चा क्यूब, 7चा क्यूब, तशाच तशाच स्वरूपामध्ये तुम्हाला कट करायला ते देतात। पण कसं आहे, आपली आदत असते नाही खूप लेंदी करायची, है ना, ते कुठे ना कुठे त्रासदायक असते। चल 64 इंटू नाही 64 डाऊन टाकले आहे, इंटू 50 भागीला किती भाऊ? 8। आटा किती? आटा किती? 800। चल 800 आणि 50 म्हणजे किती होणार?
8 पंचे 40 न 3 शून्य जसेचे तसे. म्हणजे ते एसी किती रुपयाची होती भाऊ? 40,000ची एसी झाली. किती हजाराची? 40,000ची. ठीक आहे. तर तरी सस्तीच झाली. ठीक आहे. हा, अच्छा अच्छा, ओरिजिनल प्राइस त्याची, बरोबर आहे. पाय का अय, एसी किती झाली? 40,000ची. ठीक आहे. आता त्याच्यानंतर अजून काय विचारलं त्यांनी? अच्छा, जीएसटी. आता तुम्ही मगाशीच काढला होता ना जीएसटी, 28 बागीला काहीतरी होता ना, टोटल अमाऊंट म्हणते. अच्छा, जीएसटीच किती लागला म्हणताय ना, तुम्ही तेच म्हणत आहो ना का? तर पाय, जर जीएसटी किती लागला म्हणत असेल तो, तर जीएसटी 28% लागला. कशावर लागला? टॅक्सेबल अमाऊंट वर लागला बाळा. कोणत्या अमाऊंट वर? टॅक्सेबल अमाऊंट पाहिजे इथे. चल, 28% म्हणजे 28 भागीला ऑफ म्हणजे N2 आणि टॅक्सेबल अमाऊंट किती बाळा? 40,000. तर बघ, हा 0000 गेला. सोपं असते, लेंदी खूप असते हा चॅप्टर. हा, चल बघ. मग त्याच्यानंतर राहिला काय रे? 28 गुणिला 4 से. सांग भाऊ, 4 8 32, 4 दुने 11. से कुठून आणलास? ठीक आहे. 8 32 न का, 4 दुने 8 आणि 3 11. 1,000. 11,200. जीएसटी किती आला? 11,200. एसजीएसटी विचारलं का? चल ठीक आहे. मग एसजीएसटी. आता सीधा सीधा मी काय म्हणतो, पाय, तुमचा जीएसटी 11,200 आला ना, पण हो तसा करू शकता. ठीक आहे. काय डायरेक्ट का कराल? हाफ ऑफ जीएसटी. चल, डायरेक्ट अर्धा जीएसटीचा करा. जीएसटीचा अर्धा. जीएसटी किती आहे? 11,200 आणि तो किती? अर्धा. चल, 2 5 जा, अरे 2 5 जा 10, 2 6 जा, आणि हा टकल्या झाला, खतम. आता अजून तो का म्हणते? घराणा अजून दिमाग खराब. सीजीएसटी पण सांगा म्हणते. तर तोही तथा नाही म्हणायचा अर्धा हाफ जीएसटी. इथे का म्हणायचा? इक्वल टू एसजीएसटी. पायात बस म्हणा मास्तर. तर धर 5,600. मग शेवटी मस्त डब्यामध्ये जेवढे प्रश्न तुम्हाला विचारला होता, ते सगळे डब्यामध्ये प्रश्न लिहून टाकायचे, म्हणजे उत्तर लिहून टाकायचे. ते मनाचा मार्क. खुश? कोई डाउट है? कुछ शक है? थोड़ा सा तो भी, उलूसा तो भी. काय भाऊ, एकाच पेज मध्ये आणलो तुमच्यासाठी. आणलो का नाही? मस्त पैकी लिहू शकता ना आता तुम्ही. जमला ना? अय चिमणे, आता समजलं आपल्याला. म्हणजे आपण, अय चिमण्या, तू तर पाय, तू का करतेस तिकडे पाय. हा, तर मी का म्हणतो, अय चिमणे. हा, तर समजला भाऊ? काही डाउट कोणाला? नेक्स्ट एग्जाम्पल पे जाए. तो चलो नेक्स्ट एग्जाम्पल. अरे हा प्रसाद वाटते नाही, प्रसाद परचेस. अरे हा पोराचं नाव हो, प्रसाद. ठीक आहे. प्रसाद परचेस अ वॉशिंग मशीन. आयएससी ने वॉशिंग मशीन घेते का रे? मग काल का घेतलं होतं? रिमोट टाय कार. हा, मला ऐकवायला गाय 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 गाय. हा, चल ठीक आहे. तर भाऊ, प्रसाद परचेस, चिमणे, हा, प्रसाद परचेस अ वॉशिंग मशीन. का घेतलं? वॉशिंग मशीन. अरे बेकार राहते, दिमाग खराब. हा, फ्रॉम, आपले हातच बरे, फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. गुडाच्या फॅक्टरीमध्ये भेटतात का इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी? हा, तर डिस्काउंट ऑफ 5% का? डिस्काउंट मिला. अब भाई डिस्काउंट मतलब समझ में आता है क्या सभी को? हाँ, डिस्काउंट सेल. माहिती, सेल तर माहितीच असेल तुम्हाला. फ्लिपकार्टवर लागलाय. सब बर्बादी वाला काम आहे, तो बिलकुल नाही घ्यावायचे. हा, ठीक आहे. 5% वॉज गिवन ऑन द प्रिंटेड प्राइस ऑफ 40,000. ठीक आहे. ऑर द रेट चार्ज, जीएसटी चार्ज वॉज 28%. फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. ऑल्सो फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी एंड एसजीएसटी शोन इन द टैक्स इनवॉइस. दिमाग खराब. समझ ना? प्रिंटेड, देखो देखो सवाल देख लो बड़ा. वॉशिंग मशीन उसने खरीदा, तो उसका कहना यह है, द डिस्काउंट ऑफ 5% वॉज गिवन ऑन द प्रिंटेड प्राइस ऑफ 40,000. म्हणजे त्याच्या प्रिंटेड प्राइस जे असेल ना, त्या पर्टिक्युलर वॉशिंग मशीन, त्याला एमआरपी म्हणतात, प्रिंटेड प्राइस. तर त्या प्रिंटेड प्राइस वर त्यांनी 5%चा डिस्काउंट दिलं प्रसादला.
किती पर्सेंटचा 5%, मतलब सूट दिलं ना रे सरळ सर. तर त्याचं असं म्हणणं आहे रेट तरी पण रेट ऑफ जीएसटी चार्ज वॉज 28%. जीएसटीचा चार्ज किती आहे 28%. तरी पण त्याला जीएसटी द्यावाच लागणार आहे, सूट देईल तरी सुद्धा. काही डाऊट? चल, फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन, ऑल्सो फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी शोन इन द टॅक्स इनवॉइस. म्हणजे त्याला ते कितीमध्ये मिळाली, कितीमध्ये घेतलं त्यांनी, त्यालाच म्हणतात सेल. म्हणजे दुकानदारानं विकलं म्हणजे सेलिंग प्राइस झालं. ठीक आहे, यांनी घेतलं म्हणजे कॉस्ट प्राइस झालं. समजलं ना? सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस माहित आहे प्रत्येकाला. सेलिंग प्राइस म्हणजे बाळा खरेदी किंमत. हो का? होच म्हणते ते पाय. सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत बये. ठीक आहे, आणि कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत. समजला का? माझ्यावर भरोसा अंदाजून डोळे बंद करून ठेवायचा नाही जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा, खास कर. समजला का? काका चिमण्याव, समजला ना? लिहून ठेवलीस का? वेग घे, वेग घे. चला पाय भाऊ, तर पाय सरळ सरळ प्रिंटेड प्राइस पहिले लिहून टाका बाळा. काय आहे प्रिंटेड प्राइस? प्रिंटेड प्राइस किती आहे? 40,000 रुपये तोळा. काही डाऊट? 40,000 रुपये तोळा. त्याच्यानंतर डिस्काउंट प्राइस किती आहे बाळा? डिस्काउंट किती आहे? 5%. अरे डिस्काउंट किती आहे? 5%. कशावर आहे? प्रिंटेड प्राइस वरच ना, वॉशिंग मशीनच्या. ठीक आहे, तर भाऊ किती तो डिस्काउंट आहे पहिले तो पाहू. किती डिस्काउंट दिलं त्यानं ते तर पाहायला लागेल ना आपल्याला. म्हणजे सीधा काय म्हणू मी? डिस्काउंटेड प्राइस ऑन वॉशिंग मशीन, WM. डब्ल्यूचा उलटा है ना. तर भाऊ तो काय राहणार? डिस्काउंट ऑफ, तर डिस्काउंट ऑन थांब. तो काय राहणार? प्रिंटेड प्राइस इनटू डिस्काउंट परसेंटेज, जो भी है. कितना है प्रिंटेड प्राइस बताओ? 40,000चे 5%. 5% म्हणजे काय असते बाळा? 40,000 इंटू 5/100. 000000. 4 पंचे 20 आणि हे 2 शून्य. म्हणजे किती हजार रुपये डिस्काउंट भेटला? 2,000. म्हणजे त्याला किती रुपयामध्ये तो विकणार होता जीएसटी द्यायच्या पहिले? किती त्याला किंमत पडली मग? हे सेलिंग प्राइस नाही झाली बरं त्याची. त्याची सेलिंग प्राइस झाली का? नाही. हे त्याचे काय झाली आता? म्हणजे त्याला इतक्यामध्ये पडणार आहे. आता जीएसटी तो नंतर लावणार आहे. ठीक आहे, तर आता हे काय म्हणणार? टॅक्सेबल अमाऊंट पण होऊ शकते ना. पण डिस्काउंटेड प्राइस ऑन वॉशिंग मशीन दॅट इज काय? यालाच काय म्हणू शकतो आपण? टॅक्सेबल अमाऊंट. म्हणजे ज्यावर टॅक्स लागणार आहे बाळा, टॅक्सेबल अमाऊंट, ज्यावर टॅक्स लागणार आहे ती रक्कम म्हणजे काय? तर 2,000. समजलं? असा विचार करा नको. हे टॅक्सेबल होगा भैया? हे टॅक्सेबल होगा? अरे ये डिस्काउंट है सिर्फ. अब आप टॅक्सेबल निकालोगे कैसे? ध्यान दे, टॅक्सेबल अमाउंट काढायसाठी काय करायला लागेल? प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट प्राइस. नाही समजला? प्रिंटेड प्राइस किती आहे ग? 40,000 आणि डिस्काउंट किती मिळालं? 2,000. तर आता तुम्हाला द्यावा किती लागतील? ग? 38,000. किती द्यावं लागतील? 38,000. राहू दे ना रे त्याला, नको इच्छूस, राहू दे. ठीक आहे, है ना. आणि तो ठेवून जाशील इकडेच, मारायला बरा होते. ठीक आहे, हा ठीक आहे. उचल बरं बाहेर. आण तो इकडे. आण ना, तुला म्हणलो ना भाऊ, तिच्याकडून घे ना, जा. हा आण 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 इकडे. हाँ, नहीं लगता जोर से ना? जम गया. थैंक यू साहिल.
हा तो पायच बसेल आता इथे आणलं कायसाठी हा तर पाय 38,000 पाय रे अरे अरे यार सुरूच होता का 38,000 बाळा 38,000 काय झालं टॅक्सेबल अमाऊंट जो आपण एक्स काढत होता ना तिकडे तो आता निघालं किती म्हणजे या प्राइसवर आता टॅक्स लावू आपण किती पर्सेंट 28 तर जीएसटी किती लागेल भाऊ जीएसटी अमाउंट किती 28% ऑन टॅक्सेबल अमाऊंट ठीक आहे चल बघ बाळा थोडेसे हे लेंदी असतात पण सोपे असतात ना तिथे तेच गोष्टी करायला लागतात डबल डबल 28% ऑफ म्हणजे इंटू टॅक्सेबल अमाऊंट किती आहे 38,000 रुपये तोळा मेला तर भाऊ हा का जाईल सांगा बरं 38 इंटू 28 आठी आठी 64 8 तिरी 30 नाही का 8 दुने 16 3 दुने 7 म्हणजे किती 1064 हाँ कहा होता क्या गलत हुआ क्या तो 1064 तो म्हणलं ना मी अरे तो वो सिर्फ मैंने 38 इंटू 28 निकाला ना रे रुक जा 1064 ना आता हा टकल्या बाकीच होता म्हणून टकल्या झाला अरे भगवंता असं राहतात हाँ एक गलती का भेटली मास्तरची बस चालू भिड़ जाते बोले सब चलो ठीक है भाऊ देख रे भाऊ अय गुडिया हा का जीएसटी हो त्यानं काय विचारलं एक घे म्हणा दिमाग करत थांब टोटल विचारलं का टोटल अमाऊंट विचारलं का आता का भरती नाही जात मी सांगा पक्का टोटल ना अच्छा तो टोटल अमाऊंट काय राहणार बाळा टोटल अमाऊंट काय राहणार सगळ्यात पहिले टॅक्सेबल अमाऊंट हे गुडिया टॅक्सेबल अमाऊंट जो काढला आपण टॅक्सेबल अमाऊंट प्लस जीएसटी पक्का हा तर टॅक्सेबल अमाऊंट किती होता 38,000 डिस्काउंट भेटल्यावर ग 2,000 डिस्काउंट मिळाला ना त्याला प्लस जीएसटी किती भगवंता पुरा मरावचाच काम आहे हा सांग बरं भाऊ 0,0,4,6 मग काय भाऊ हा 8 आणि हा कावजी 4 नाही 5 होईल हा तोच 3 नाही 4 होईल क्लिअर झाला बेकार आहे का डिस्काउंट भेटला का त्याला मग 2,000 भेटला पण आहे इकडे पाहिजे ना जवळपासच गेला ना तर पाय जीएसटी मिळाला आता सीजीएसटी काढून टाकू सीजीएसटी काय राहतो अर्धा ऑफ जीएसटी तर भाऊ अर्धा किती आहे जीएसटी किती आहे 10,640 चल बरं 2 किती जा 5 जा 2 किती जा 3 जा 2 किती जा 2 जा 5 3 2 0 का सीजीएसटी पण तो सीजीएसटी वरच खुश राहा म्हणते का नाही तो म्हणते बया एसजीएसटी ही सांगा एसजीएसटी काय राहते हाफ ऑफ जीएसटी नाही 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 कायसाठी डायरेक्टच म्हणू दिले का इक्वल्स टू सीजीएसटी पायत बसना मास्टर तू होत बसल पूजाला आमचा समझ का क्या ये बात क्लियर हुई आई होप आपको ये चीजें समझ में आई होगी एंड हम मिलते हैं नेक्स्ट वीडियो में तब तक खुश रहिए ख्याल रखिए थैंक यू सो मच टाटा बाय बाय